कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिस्टर, अमोल कदमच्या रिपोर्टचं काय स्टेटस आहे? ओ दादा, तुम्हाला सांगितलंय ना, सारखंच काय त्या मुलाच्या रिपोर्ट बद्दल विचारताय? जाओ तुमचं तुम्ही काम करा। माणूस की जिवंत आहे म्हणलं अजून। अहो, ते एवढ्याशा लहान पोराला होणारा त्रास पाहून जीव तुटला हो माझा, म्हणून विचारावं म्हणलं। नाही नसल सांगायचं तर नका सांगू, राहू द्या। हो ठीक आहे, पण तो मुलगा अजून सिरियस आहे आणि त्याच्या उपचार चालू आहेत, पण अजून काही फरक नाही पडला त्याच्यावर। काय सांगता डॉक्टर? मला तुम्हाला अजून एक असं विचारायचं होतं, आपण अमोलचा डोस वाढवला तर चालणार नाही का? अर्जुन सर, तुमची काळजी मी समजू शकतो। थोड्या पेशन्स जरा ठेवावे लागतील तुम्हाला। काय आहे, अमोलचं शरीर अजून या हेवी डोससाठी तयार नाही आणि तुम्ही म्हणताय की डोस वाढवायचा आहे, त्याचा उलट परिणाम अमोलवरती होण्याची शक्यता आहे आणि त्याला त्रासही जास्त होईल ना। मग डॉक्टर, मग काय पर्याय आहे याच्यावर दुसरा? थोडं थांबूयात ना आपण, म्हणजे अजून थोडं वाट बघू आणि अगदी नाहीच जर फरक पडला तर मग मात्र आपल्याला डोस वाढवण्याशिवाय पर्यायच राहणार नाही। मी त्या फाईलमध्ये सगळी मागचे डोस लिहून ठेवलेले आहेत, तुम्ही एकदा नजरेखाली घाला आणि तुम्ही म्हणत असाल तर मग आपण डोस वाढवूया, ट्रीटमेंट चालू करू। अरे बाळा, पण तुझ्यासोबत मोठं कोणीतरी लागेल ना। माझ्या बरोबर कोण नाहीये आता, प्लीज माझं ऍडमिशन करून घ्या। हो अगदी बरोबर आहे, पण प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते ना। अहो, नक्की काय झालं असेल हो तिकडं? तो मुलगा बघा ना किती नाराज दिसतोय। इथून काही अंदाज नाही लावतायत, तिकडेच जाऊ आपण। अमोल बाळा, तिकडे बस। बस मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? सर, प्रॉब्लेम असा नाहीये, पण या लहान मुलाच्या जबाबदारी पत्रावर सही करायला कोणी नसल्याने आम्ही काय करावं हा प्रश्न पडलाय। बाळा, काय झाले तुला? मला कॅन्सरचा आजार आहे आणि मी अनाथ असल्यामुळं आई बाबा सही करायला नाहीत। मॅडम, आता या मुलाची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे। आम्हालाच प्रश्न पडला की आता काय करावं। आम्ही सही केली तर चालेल का? तशी अडचण काहीच नाहीये, तुम्ही कराल का सही? हो, एखाद्याचा जीव वाचणार असेल ना तर काहीच हरकत नाही। ठीक आहे, बाळा दे कागदपत्र। सर, इथे आणि इथे एक सही करा। थँक्यू काका। चलो बसा, नीट बसा। बरं वाटतं ना बाळा आता? हो बाबा। पाहिजे तर जरा आराम करतो का तू? नाही बाबा, मी इतना मुक्ती आहे। अमोल बाळा, तू टेन्शन मध्येस का कसल्या? मागासपासून बघतोय मी, तू विचारतेस कसल्या तरी? काही नाही बाबा। अमोल बाळा, मला एक सांग, मोठे बाबा आणि मोठी माग त्या लहान मुलाला कसं काय ओळखतात रे? बाबा, आई माझ्या केमोच्या वेळी त्यांची भेट झाली आणि मोठे बाबा आणि मोठी माँ त्याला भेटून खूप खुश असतात। बाबा,
काहीतरी सांगायचंय मला. हा बोल. बाबा, आपण मोमासाठी चॅनल काढून दिलं बरोबर. बापा आणि आजोबांसाठी शेती तयार केली आणि त्यामुळे ती सगळे खूप खुश झाले, हो ना? हो. मग आपण मोठी मा आणि मोठे बाबाच्या आनंदासाठी काहीतरी करायलाच हवं. हे बघ अमोल बाळा, तुला काय म्हणायचंय ते मला कळतंय, पण लहान बाळ हा विषय दादा वहिनींसाठी खूप नाजूक आहे. हो बाबा, पण आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्यासाठी एक मूल अडॉप्ट केलं तर. बाबा, आमच्या स्कूलमध्ये एक मुलगा आहे तसा, दत्तक घेतलेला. अमोल बाळा, अरे बाबा, आणि माझ्या स्कूलचा तो फ्रेंड त्याच्या नवीन मा बाबा बरोबर खुश असायचा आणि त्याचे मा बाबा पण खुश असायचे. आपली मोठी मा आणि मोठी बाबा पण खुश राहतील. प्लीज बाबा. आपल्याला विचार करायला लागेल या गोष्टीवर. बघू, आपण ठरवू काहीतरी. व्हायचं रे. थांबा थांबा थांबा. हा, इकडनं फिरवून घ्या. लावा लावा. हा, बसते. दिप्या, आता कुठे आधीचे बाबा आणि आधीचे बापू दिसायला लागलेत बरं का आपल्याला. आप्या, तुला माहित नाही कामात दिवस कसा निघून जातो कळत नाही अगं, माहितीये का? काय रे, आवडलं? हो, आता वेळेत गेलं ना, सकाळी वेळेत येत आहेत. काय रे अमोल बाळा, आता बरं वाटतंय का तुला? हो आजोबा. अमोल, आज आम्ही शेतात हरभरा लावला. क्या बात आहे आजोबा. बापू, मी खूप भारी काम केलं. मामा, तू कधी आला? अरे, सकाळी लवकर गेलो होतो ना, त्यामुळे लवकर आलो बघ आज मी. आणि अमोल, तुला सांगतो, आमचा प्रोजेक्ट एकदम सुसाट होणार असं दिसतंय बघ. अमोल बाळा, तुला काही खायला देऊ? नाव मोठी मा. बरं अमोल, आज तुझ्या आवडीचं जेवण बनवणार आहे मी. ओके मोठी मा. पण मोठी मा, अगं तू दवाखान्यामध्ये ते लहान मुलांना चॉकलेट का देत होतीस? अरे, असं काही नाही बाळा. अगं मी बघितलं त्या चॉकलेट देताना मी खूप खुश होता. हो, तो मुलगा अनाथ आहे आणि त्याच्या जबाबदारी पत्रकावर कोणाची तरी सही हवी होती. ती नसती झाली तर त्याची ट्रीटमेंट नसती झाली, म्हणून आम्ही सह्या केल्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.